महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे शहराजवळच्या अवदान परिसरातील निंबानगरमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। रस्ते तर चकचकीत झाले, पण पाणी वाहून नेणाऱ्या गटारींचं न बांधल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले आहे। या प्रकारामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून प्रशासनाच्या या नियोजन शून्य कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। निंबानगर परिसरात प्रशासनाकडून काही दिवसापूर्वीच कॉन्क्रीट रस्त्यांची निर्मिती करण्यात आली। या विकास कामामुळे नागरिकांनी सुरुवातीला समाधान व्यक्त केले, मात्र हे रस्ते तयार करताना पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेले गटारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले। याचा परिणाम म्हणून नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी जाण्यास जागाच उरली नाही। रस्त्यांची उंची वाढल्याने आणि पाणी जाण्यास मार्ग नसल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि परिसरात साचू लागले आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे। सर्वत्र चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे साथीचे आजार पसरण्याची भीतीही येथील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे। या गंभीर समस्येमुळे त्रस्त झालेल्या निंबानगरमधील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। परिसरात लवकरात लवकर गटारींची व्यवस्था करून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। माझे नाव युवराज मुनीराज पाटील, राहणार अवदान, स्वामी समर्थ नगर। आमच्या या नगरमध्ये रोड चांगले झालेले आहेत, काँक्रिटीकरण आहे, पण पावसाचं पाणी निघायला अडचणी आणि म्हणून नाल्या योग्य या रीतीने व्हायला पाहिजे। आणि परत पाणी जास्त पडतोय, त्याच्यामुळे घरांमध्ये पाणी शिरतंय। नाल्या असल्या तर पाणी सहज निघून गेलं असतं आणि परत आता साथीचे आजार चालू आहेत, त्याच्यामुळे थोडं वाईट परिस्थिती झालेली चालू आहे। शासनाने परत याच्याकडे लक्ष द्यावं। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।